राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आगामी उमरेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। आज उमरेड येथे आयोजित मेळाव्यात निवडणूक तयारी, प्रचार धोरणे, स्थानिक समस्यांचे निराकरण व काँग्रेसच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला। या प्रसंगी उमरेड शहराच्या विकासासाठी काँग्रेसने नेहमीच आघाडी घेतली आहे। पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांमध्ये काँग्रेस शासित काळात उल्लेखनीय कामे झाली। आता पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाने नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणून शहराचा कायापालट करू। कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येक बूथवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी घराघरात जाऊन जनसंपर्क करा, स्थानिक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन द्या, काँग्रेसचा विकासाचा वारसा आणि राहुल गांधी यांच्या न्याय योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा, असा विश्वास व्यक्त केला। मेळाव्यात माजी मंत्री श्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, श्री राजेंद्र मुळक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलास घरडे, क्राईम रिपोर्टर, नागपूर ग्रामीण। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।